नमस्कार मंडळी. तर आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत. तर त्याच्यामध्ये रवा 1 किलो घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. हा रवा आणि गूळ आणि काय मेथी हलीम आणि काय घेतलं अजून, चण्याची डाळ. मग ते काय करणार, ते मिक्सरला असे पिसणार. नंतर मिक्सरला वाटून झाल्यानंतर काय करता, त्याचा डालड्यामध्ये बनवायचं. असं बारीक केल्यानंतर बारीक झाला डालडा आहे. मग असा गूळ वितळवायचा. तर आमच्या ह्या विदीक्षा ताई आहेत बघा इकडे. तर ते असे गूळ वितळवत आहे. आणि गूळ वितळवून झाल्यानंतर बारीक पीठ केलं आहे, ज्याच्यामध्ये हलीम, चण्याची डाळ, मेथी आणि रवा ह्या वस्तू आतमध्ये पडलेल्या आहेत. त्यानंतर हा गूळ वितळवलेला आहे, त्याच्यामध्ये ते मेथी, हलीम आणि चण्याची डाळ आणि रवा आणि डाळडा असं मिश्रण तयार करून मग ते या पद्धतीने इथे मिक्स करायचं आहे. तर हे बघा, हे असे होणार. हे मिक्स करून झाल्यानंतर हे गुळामध्ये हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. तर हे आता हा जो गूळ त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, ह्या सुरेखा ताई आहेत त्यांनी, आणि ते आता ते हातावर घेणार अशा पद्धतीने. हे बघा, दाखवा असा लाडू. हे बघा, हे मेथीचा लाडू तयार केलेला आहे या पद्धतीने. आणि तो मेथीचा लाडू पोटासाठी आणि तब्येतीसाठी खूप छान आहे. संधिवातासाठी पण खूप छान आहे आणि खूप गुणकारी आहे, औषधी आहे असा मेथीचा लाडू. खूप छान. आणि बनवण्याची ट्रिक पण एकदम साधी आणि सोपी आणि सरळ आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही, एकदम साध्या पद्धतीने बनवला जातो आणि घरगुती वस्तू. तर या आज आपण मेथीचे लाडू बनवलेत. नेक्स्ट टाइम ही आमची विदीक्षा ताई आहे, त्यांना पण खूप आवड आहे. हे गुळाचा पाक बनवले बघा, आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये हे मिक्स करणार, परत हे लाडू बनवणार आहे. तर हे सुरेखाताई आणि विदीक्षाताई हे दोन्ही पण लाडू बनवून आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही दुसरा पदार्थ बनवताना भेटूया. तिथपर्यंत बाय.